दरवर्षी 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो। जगातील प्रत्येक माणसामध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करणं आणि संपूर्ण राष्ट्राने पर्यावरणाबद्दल पुढाकार घेणं हा त्यामागचा मुख्य हेतू। या निमित्तानेच माझाचा हा स्पेशल रिपोर्ट। 26 जुलै 2005 हा दिवस मुंबईकरच नाही तर कुठलाही माणूस विसरू शकणार नाही। त्या दिवसाची आठवण काढली की आजही मुंबईकरांचा थरकाप उडतो। पण मुंबई या महापुरात का बुडाली याचा विचार केला तर उत्तर मिळतं ते पर्यावरणाच्या ऱ्हासात। वाढतं प्रदूषण, हवामानातील बदल यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचा महाराक्षस समोर उभा राहिलाय। म्हणूनच पर्यावरणीय आपत्तीचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास आणि त्यावर परिणामकारक उपाययोजना करण्यासाठी शिक्षण महत्त्वपूर्ण बनलंय। पर्यावरण दिनाची सुरुवात UN जनरल असेंब्लीद्वारे 1972 ला झाली। संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार लोकसंख्या वाढीचा दर जर असाच राहिला तर माणसाला 2050 पर्यंत जगायला पृथ्वीसारखे 3 ग्रह लागतील। टॉयलेट पेपर बनवण्यासाठी रोज 27,000 झाडं कापली जातात। 14 अब्ज टन कचरा दरवर्षी समुद्रात फेकला जातो। प्रदूषणामुळे रोजच्या रोज वेगवेगळी झाडं आणि प्राण्यांच्या 50 ते 100 प्रजाती लुप्त होतात। पाणी प्रदूषणामुळे जगात दररोज 15,000 लोक मरण पावतात, तर वायू प्रदूषणामुळे 20 लाख लोकांचा अकाली मृत्यू होतो आणि प्रत्येक व्यक्ती दिवसाला 2 किलो कचरा करते। पुढील 10 वर्षात तापमान अनियंत्रित राहील असं मत नासा संस्थेच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले। बदलत्या वातावरणामुळे हिमालयासह इतर पर्वतांवरील बर्फ वितळत चाललाय। पृथ्वीवरच्या पाण्याचे बाष्पीभवनही प्रचंड वेगाने सुरू झाले। काही ठिकाणी तापमान 50 अंश सेल्सिअस पर्यंत गेले। गेल्या काही वर्षात मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न चांगलाच चिघळलाय। परिणामी तुम्हा सर्वांनाच याचा त्रास सहन करावा लागतो। त्यातून जे वायू प्रदूषण झालं, श्वसन विकार झाले, शारीरिक मानसिक समस्या निर्माण झाल्या त्या तर वेगळ्याच। वास्तविक पाहता प्रत्येक घरात ओला कचरा आणि सुका कचरा अशी वर्गवारी केली तर डम्पिंग ग्राउंडवर केवळ 20% कचरा जाऊन पडेल। हल्ली रस्त्यावरील ट्रॅफिक जॅम आणि भरमसाठ वाहनं यामुळे वायू प्रदूषणात भरच पडते। त्यावर उपाय म्हणून मेट्रोसारखे प्रकल्प आलेत, मात्र मुंबईत या प्रकल्पासाठी तब्बल 5,000 झाडांची कत्तल केली गेली आहे। गेल्या काही महिन्यात मुंबईमधनं झाडं अनधिकृतरित्या कापल्याच्या 486 तक्रारी करण्यात आल्या। 58 तक्रारींविरुद्ध मुंबई महानगरपालिकेनं कारवाई करून पोलिसातही तक्रार केली, तर 24 तक्रारींच्या विरुद्ध पोलिसांनी FIR दाखल केलाय। गेल्या काही वर्षांपासून गो ग्रीनची संकल्पना खूपच गाजते। मोठमोठे सेलिब्रिटी पर्यावरणासाठी या संकल्पनेचं कॅम्पेनिंग सुद्धा करताना पाहायला मिळतात। निसर्गाचं संवर्धन व्हावं यासाठी जगभरातील शेकडो संस्था जनजागृतीची मोहीम राबवत असतात। आपल्यापैकी सगळ्यांनाच या मोहिमेचा भाग तर होता येत नाही, पण आपण आपल्या काही सवयी आणि रोजच्या वापरातल्या वस्तू जर बदलल्या तर अप्रत्यक्षरित्या का होईना आपण या मोहिमेचा भाग नक्कीच होऊ शकतो। आपला देश सगळ्याच क्षेत्रात प्रगतीपथावर असताना पर्यावरणाकडे डोळे झाकून चालणार नाही। आपण निसर्गावर अन्याय करतोय हे त्सुनामी, सागरी वादळं, भूकंप, ढगफुटी, महापूर, दुष्काळ, रोगराई अशा अनेक नैसर्गिक प्रकोपांद्वारे जाणवते। हे सर्व लक्षात घेऊन पर्यावरणाचा समतोल राखू आणि खऱ्या अर्थाने समृद्धीच्या दिशेने वाटचाल करू। अक्षरा चोरमारे, ABP माझा, मुंबई।